Okay. So once again, a very warm good morning. ऑनलाईन मेंबर्स, माझा आवाज येतोय सर्वांना? येस. येस, आवाज येतोय का? प्लीज अनम्यूट युअर सेल्फ. ओके, ठीक आहे. ओके, नो प्रॉब्लेम. सो येस, फाईन. सो लेट्स स्टार्ट विथ द मीटिंग. ओके, बटन. सो लेट्स स्टार्ट विथ टुडेज मीटिंग. तर आजच्या सेशनमध्ये आपण रिगार्डिंग नेक्स्ट मॉड्यूल्स लर्न करणार आहे. ओके. सो लास्ट लेक्चरमध्ये आपण पांडासचे पहिले 2 मॉड्यूल बघितले होते. मी त्याच्या नोट्स पण शेअर केल्या होत्या. राईट. सो आजच्या सेशनमध्ये आपण नेक्स्ट मॉड्यूल समजून घेणार आहे पांडासचे, जे की थोडेसे इम्पॉर्टंट आहे. अँड वी आर जस्ट गोइंग टू डिस्कस रिगार्डिंग दोज ऑल टॉपिक्स ओव्हर हिअर. ओके, चला वन बाय वन हे टॉपिक समजून घेऊया. अँड लेट्स अंडरस्टँड रिगार्डिंग द कॉन्सेप्ट. तर बेसिकली पांडा एक लायब्ररी आहे पायथॉनची, and which is actually which is basically used for manipulations, analysis and data cleaning. ओके, या 3 गोष्टींसाठी ती लायब्ररी यूज होते. हे आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलं होतं. त्याचबरोबर आपण हे पण बघितलं की पांडाज मध्ये 1D आणि 2D अरे मॅक्झिमम यूज होतो. 1D अरेला म्हणतात सिरीज आणि 2D अरेला म्हणतात डेटा फ्रेम्स. डाटा नाही, डेटा. डेटा फ्रेम्स. ठीक आहे, डाटा फ्रेम्स. ओके. सो बेसिकली त्याला डेटा फ्रेम्स म्हणतात. डेटा फ्रेम्स मध्ये खूप सारे फीचर्स आहे जे तुम्ही करू शकताय. त्यात आपण हे पण बघितलं की कशा प्रकारे आपण वेक्टर्स मध्ये जे सिरीज असते त्याच्या इंडेक्स प्रिंट करू शकतोय. त्याचबरोबर व्हॅल्यूज प्रिंट करता येतात आपल्याला. एनडी चेक करता येतो किती डायमेन्शनचा आहे. साईज चेक करता येते. राईट. सो ओव्हरऑल जर बघितलं तर खूप सारे फीचर्स आहे जे आपण लास्ट लेक्चरमध्ये डिस्कस केले. आता आजचं जे सेशन आहे हे सेशन थोडंसं इम्पॉर्टंट आहे, कारण आजच्या सेशनमध्ये आपण खूप सारे व्हेरिएशन्स डिस्कस करणार. ओके, वी आर जस्ट गोइंग टू डिस्कस कपल ऑफ व्हेरिएशन्स ओव्हर हिअर. चला ते इथे आता आपण इम्प्लिमेंटेशन करूया. ओके, या लेट्स गो विथ द व्हेरिएशन्स ओव्हर हिअर. सो मी ते सर्वात आधी स्क्रीन शेअर केलेली. स्क्रीन दिसते का सर्वांना? येस, स्क्रीन दिसते का सर्वांना? हो सर. ओके, ग्रेट, गुड टू गो. चला तर मग आता आपण काय करूया, लेट्स क्रिएट अ फाईल ओव्हर हिअर. एक फाईल आपण क्रिएट करून घेऊ. ओके, अँड we will just say that this file is going to be 1 dash more data frame more dot py. आता डेटा फ्रेम रिलेटेड आपल्याला काही कन्सेप्ट समजून घ्यायचे किंवा लर्न करायचे. चला नवीन पेज ओपन करा आणि त्यावरती लिहा मॉड्यूल नंबर 3. मॉड्यूल नंबर 3. सो मॉड्यूल नंबर 3 तुम्ही लिहिणार आहे डेटा फ्रेम इन्स्पेक्शन अँड एक्सप्लोरेशन. मॉड्यूल नंबर 3 इन्स्पेक्शन. इन्स्पेक्शन म्हणजे काय, एखाद्या डेटा फ्रेम रिलेटेड माहिती काढणे. आणि एक्सप्लोरेशन म्हणजे काय की त्या रिलेटेड अजून इन्स्पेक्शन म्हणजे काय की त्याला ऑब्झर्व करणे. एक्सप्लोरेशन म्हणजे काय, त्याच्याबद्दल अजून माहिती काढणे. ओके, सो आता हा टॉपिक आपण एकदा समजून घेऊया. ओके, अँड लेट्स सी दॅट व्हॉट वी आर गोइंग टू सी. तर बघा, जसं आपण सिरीज बघितलं होतं, सिरीजमध्ये आपण खूप साऱ्या प्रॉपर्टीज बघितल्या होत्या, बरोबर. जसं इंडेक्स, बघा बरं काय काय प्रॉपर्टीज होत्या.
कोणत्या कोणत्या प्रॉपर्टीज होत्या? इंडेक्स, व्हॅल्यूज, एंडीम, डी टाईप, अजून शेप, बरोबर आहे. लेंथ, व्हॅल्यूज हे सगळं होतं, बरोबर. तर सेम कन्सेप्ट डेटा फ्रेम मध्ये पण असतो. ओके, आता जर का आपल्याकडे एक डेटा फ्रेम जर असेल तर त्या डेटा फ्रेमचा यूज करून आपण ऑपरेशन्स परफॉर्म करू शकतोय. ओके, तर लास्ट जो कोड आपण यूज केला होता ज्यामध्ये आपण एक डेटा फ्रेमचा सेट घेतला होता तर मी तोच यूज करेल. ओके, करंटली आय जस्ट वॉन्ट यूज द सेम वन. ओके, तिथे आपल्याकडे स्टुडंटचा डेटा आहे. वी हॅव अ स्टुडंट डेटा ओव्हर हियर. So let's copy, let's paste it here. Okay, आणि इथे आपण इम्पोर्ट करूया. सो आय विल इम्पोर्ट pandas spd. ओके, तर बघा आता हा आपल्याकडे एक ऑब्जेक्ट आहे, बरोबर. या ऑब्जेक्टला आपण काय करणार आहे, कशामध्ये कन्वर्ट करणार आहे? डेटा फ्रेम मध्ये. तर एखाद्या ऑब्जेक्टला डेटा फ्रेम मध्ये डिक्शनरी, तर डिक्शनरीला डेटा फ्रेम मध्ये कसं कन्वर्ट करतात? pd डॉट डेटा फ्रेम, आणि त्यामध्ये आपण काय टाकतो? तो स्पेसिफिक ऑब्जेक्ट, बरोबर. लास्ट लेक्चर मध्ये आपण बघितलं होतं एका लिस्टने पण आपण डेटा फ्रेम क्रिएट करू शकतोय, म्हणजे लिस्ट ऑफ लिस्टने. त्यानंतर लिस्ट ऑफ डिक्शनरीने पण करता येतो, नंपायने पण करता येतो, बरोबर. हे आपण बघितलं होतं लास्ट लेक्चर मध्ये, राईट. सो इथे आपण तेच क्रिएट केलं. मी याला म्हणेल की हा एक डेटा फ्रेम आहे स्टुडंटचा. तर आज आपण जे लर्न करणार मॉड्यूल, तो मॉड्यूल बेसिकली फंक्शनॅलिटीसाठी यूज होतो. त्यासाठी फंक्शनॅलिटी हे आपल्याला वेगवेगळे सेट ऑफ फंक्शन्स देतात. ओके, तर लिहून घ्या चला सर्वांनी. जस्ट अ मिनिट. ओके, सो लेट्स प्रिंट दिस. तर हा प्रिंट केल्यानंतर आपल्याला काय देणार आहे? काय दिलं बरं प्रिंट केल्यानंतर? इट विल प्रोव्हाइड अ डेटा फ्रेम, बरोबर. तर डेटा फ्रेम म्हणजे रो आणि कॉलम मध्ये स्ट्रक्चर. रोज कशा असतात? हॉरिझॉन्टल का व्हर्टिकल? असं नका करू. ओके, एक्सटर्नल पुढं त्यांनी विचारलं रोज कशा, असं नाही करायचं. ठीक आहे, असं पण नाही करायचं. विचारा तो म्हणेल की हे आत्ताच एक दोन बकरे कापून आले काय. ठीक आहे, सो जरा थोडं स्टँडर्ड वेने सांगत चला. हा, हॉरिझॉन्टल का व्हर्टिकल? अहो हे बघा, लक्षात घ्या, व्हर्टिकल व्हर्टिकल वर खाली व्हर्टिकल. ओके, आणि हॉरिझॉन्टल त्याचा ऑपोजिट. मग एच कसा असतो? असा आडवा फैललेला राहतो. बी कसा असतो? तो उभ्या फैललेला राहतो. बस तसं लक्षात ठेवायचं. हॉरिझॉन्टल म्हणजे आडवा फैललेला, व्हर्टिकल म्हणजे उभा फैललेला. ओके, नावासारखंच आहे, काही अवघड नाही ते. नाही लक्षात राहिलं तर व्हर्टिकल वर खाली व्हर्टिकल, एवढंच लक्षात ठेवा. सोपं आहे. ओके, सो बेसिकली रोज कसे असतात? रोज व्हर्टिकल राहतात. अरे रोज हॉरिझॉन्टल असतात, आडव्या आडव्या असतात ना रोज. आणि कॉलम कसे असतात?
ऑनलाईन मेंबर्स रोज कसे असतात? येस, ते ऑफलाईन मेंबरचे थोडेसे कालचे जास्त अभ्यास केल्यामुळे थोडं केमिकल रिएक्शन झाले त्यांच्या. येस, व्हेरी गुड. सो बेसिकली रोज ज्या असतात ना त्या हॉरिझॉन्टल असतात. बघा स्क्रीनवरती समाधानने काय टाईप केलंय, स्वरूपाने पण टाईप केलंय. कसे आहे ते रोज हॉरिझॉन्टल असतात आणि कॉलम कसे असतात व्हर्टिकल असतात. लिहून घ्या कुठेतरी, गोंधून ठेवलं तरी चालेल 2-3 महिन्यांसाठी. ठीक आहे. हा, सो लेट्स प्रिंट इट. इथे आपण त्याला प्रिंट करूया. जस्ट आय विल से वन डॅश फाईल डॉट पी वाय अँड इट विल प्रिंट इट ओव्हर हियर. ओके, इट विल प्रिंट इट. मग आता आपल्याकडे काही मेथड्स आहेत, काही लॉजिक्स आहेत, त्यांचा यूज केला तर आपल्याला खूप साऱ्या गोष्टी यामध्ये इम्प्लिमेंटेशन समजतात. सो आता काही क्वेश्चन असतात जे बेसिकली विचारले जातात. ओके, सो लिहा इन डेटा सायन्स. In data science, the first step loading a data set is to understand it. In data science, this first step after loading data is to understand it. म्हणजे कोणताही डेटा सेट जर आपण लोड केला तर त्याला यूज करण्याच्या आधी आपल्याला त्याची अंडरस्टँडिंग असणं महत्वाचं आहे. ओके, काय असणं महत्वाचं आहे? त्याची अंडरस्टँडिंग असणं महत्वाचं आहे. मग बिफोर परफॉर्मिंग एनी अनालिसिस, बिफोर परफॉर्मिंग any analysis, before performing any analysis, or machine learning, before performing any analysis or machine learning, we should answer questions like. म्हणजे याचा अर्थ काय होतो की डेटा सायन्स मध्ये तुम्हाला जेव्हा डेटा सेट भेटतो तर तो रन करण्याआधी तुम्हाला त्याबद्दलची माहिती समजणं थोडं महत्वाचं आहे. हे समजलं का? ओके, बेसिकली जेव्हा तुम्ही डेटा अनालिसिस करतात किंवा मशीन लर्निंग करतात तर हे करण्याच्या आधी तुम्ही काही क्वेश्चन्स विचारले पाहिजे. मग हे असे कोणते कोणते क्वेश्चन्स आहे? पहिला क्वेश्चन, हाऊ मेनी रोज आर प्रेझेंट. पहिला क्वेश्चन, हाऊ मेनी रोज आर प्रेझेंट. हे मी जर इंटरव्ह्यू साठी आलो ITR ला तर हे क्वेश्चन विचारणार आहे. हे डायरेक्ट रट्टा मारून ठेवा. ओके, दुसरं, हाऊ मेनी कॉलम्स आर प्रेझेंट. हाऊ मेनी रोज आर प्रेझेंट. हाऊ मेनी कॉलम्स आर प्रेझेंट. What are column names? What are column names? What is the data type of each column? प्रत्येक कॉलमची डेटा टाइप काय आहे? Are there any missing values? Are there any missing values? And what does the data look like? तो डेटा कसा दिसतो? What does the data look like? ओके, येस. सो चला आता हे समजून घेऊया. मग असं पकडा की आपल्याकडे हा एक डेटा आहे. ओके, मी थोडासा कमी करेल डेटा.
कारण काय होतंय खूप सारा कॉलम असले का कन्फ्युजन होतं. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. ओके ग्रेट. ठीक आहे. सो आपल्याकडे रोल नंबर आहे, नेम आहे, एज आहे, मार्क्स आहे, राईट. वी हॅव दिस थिंग विथ अस, राईट. तर हा आपल्याकडे कंटेंट आहे आतापर्यंत. ओके. नाव व्हॉट आय एम जस्ट गोइंग टू डू इट ओ हियर. सपोज हा आपल्याकडे डेटा सेट आहे, रोल नंबर आहे, स्टुडंटचं नाव आहे, एज आहे, मार्क्स आहे आणि त्याची सिटी आहे. मग आता यातून आपण वन बाय वन काही क्वेश्चन समजून घेऊया. सो द व्हेरी फर्स्ट वी आर गोइंग टू सी हेड. ही पहिली मेथड आपण लर्न करणार आहे. काय मेथडचं नाव? हेड. ही कशी लिहितात? जी डेटा फ्रेमचा ऑब्जेक्ट येतो ना त्याला आपण हेड म्हणतो आणि ते नंबर पास करत असतो. तर हा हेड काय करतो? डिस्प्लेस डिस्प्लेस फ्यू रोज फ्रॉम फर्स्ट. काय करतो हा? काही रोज जे आहे ह्या टॉप पासून देतो. आता नॉर्मली काय होतं, मशीन लर्निंगसाठी आपल्याकडे काही 1,00,000 डेटा आहे, त्यातला आपल्याला लिमिटेड डेटा हवाय. मग आपण हेडचा यूज करू शकतोय. कसं? तर सपोज मी असं लिहिलं की लाईक से प्रिंट, आपल्या डेटा फ्रेमचं नाव काय? डेटा फ्रेम स्टुडंट डॉट हेड. तर मी जर म्हटली तर हेड ऑफ 3 आणि आणि आता जर याला मी प्रिंट करण्याचा प्रयत्न केला, यू विल सी की तो आपल्याला 3 रोज देईल. किती देईल? 3. इथे जर काहीच पास नाही केलं तर तो पूर्ण रोज देतो आपल्याला. बघा पूर्ण 5 रोज दिल्या. तर मला यातून फक्त एक हवी. तर बेसिकली काय होतं, हेड स्टॉप पासून देतो आपल्याला. ओके. याच टाईपमध्ये आपल्याकडे अजून एक मेथड आहे, त्याला म्हणतात टेल. काय मेथडचं नाव? टेल. बेसिकली जी टेल मेथड असते ना ती तुम्हाला बॉटमने देते डेटा. बघा, याने स्टार्टिंगने दिला, याने बॉटमने दिला. आणि तिसरी मेथड असते आपल्याकडं ज्याला म्हणतात सॅम्पल. संपल नाही, सॅम्पल. ओके. काय म्हणतात? सॅम्पल. सॅम्पल मध्ये जर का तुम्ही नंबर पाठवला टाकला तर तुम्हाला प्रत्येक वेळेस एक नवीन नवीन डेटा येईल. हा तिसऱ्या टाईपचा डेटा. केअरफुली बघा सर्वांनी. बघा, फर्स्ट वन हेड आहे, टेल खालून दिला नंबर, बॉटम पासून देईल. तुम्ही जर का इथे टेल 4 लिहिलं तो खालचे 4 नंबर 4 रोज देतो. पण हा बघा यांनी काय कोणता रो दिला आता करंटली? ज्याचा इंडेक्स 3 आहे, बरोबर. आता बघा परत मी याला रन केलं, हा भलताच वेगळा देईल. अजून एकदा रन करूया, अजून वेगळा मिळेल. बघा. सो सॅम्पल काय करतं, जेवढा आपल्याला डेटा हवाय, जेवढे रेकॉर्ड हवे ते रॅन्डमली पिक करतं. याचा फायदा काय होतो माहिती का सॅम्पलने? सपोज तुम्ही मशीन लर्निंगसाठी तुम्हाला 10 डेटा सेट द्यायचा, तुमच्याकडे 10,000 आहे. तुम्हाला 1000 द्यायचे, तुमच्याकडे 10,000 आहे. तुम्हाला इथे फक्त 10,000 टाकायचे, तो रॅन्डमली चूज करत जाईल. आणि जर तुम्हाला फिक्स हवे की नाही मला स्टार्ट पासूनच 1000 हवे, तर तुम्ही हेड यूज करा. जर तुम्हाला खालून 1000 हवे बॉटम पासून, तर टेल यूज करा. लक्ष येत आहे का? येस. सो वी हॅव दिस 3 मेथड, हेड, टेल अँड सॅम्पल. लिहून घ्या बरं.
हॅलो, आवाज येतो का सगळ्यांना? ज्या विद्यार्थ्यांची फीस बाकी आहे त्यांना वेटिंग मध्ये ठेवण्यात येत आहे. सो प्लीज लवकरात लवकर फी कंप्लीट करा. सागर देवरे. हॅलो, आवाज येतोय का? सागर देवरे. येस सर. हा, तुमची फी बाकी आहे, सो लवकरात लवकर पूर्ण करा आणि तुमच्या हो सर. ओरिजिनल नावाने जॉईन करत जा. सर ते रजिस्टर केलं ना त्याच्यामुळे ते सागर देवरे नाव आता ते ओके, आणि फी कधी पण कंप्लीट करणार आहे? 2 दिवसात करतो ना. 2 दिवसात. ओके, लिहून घेतलंय. ठीक आहे, चला नेक्स्ट पॉइंट घेऊया. सो नाव वी आर जस्ट गोइंग टू सी द नेक्स्ट पार्ट. ओके, दॅट इज द नेक्स्ट मेथड. तर बघा, आता आपल्याकडे जर मला याची शेप चेक करायची, कशाची? जो आपला डेटा फ्रेम आहे, ओके, जो डेटा फ्रेम आला त्याची शेप चेक करायची, तर वी कॅन यूज शेप ओव्हर हिअर. शेपने आपल्याला काय भेटतं? त्याची रोज आणि कॉलमची साईज भेटते, बरोबर? सो जस्ट आय विल से हिअर शेप. काय यूज करेल मी? डीएफ स्टुडंट डॉट शेप. आणि याचं जर आपण रन केलं तर याला मला शेप काय देतोय हा? 5 म्हणजे 5 रोज आहे आणि 5 कॉलम्स आहे. 5 रोज आणि 5 कॉलम्स. नाव द नेक्स्ट. ओके, जस्ट आय विल से डी मीन एन डिम डायमेन्शन्स. ओके, एन डिम काय करतं बेसिकली? इट प्रोव्हाइड्स अ डायमेन्शन. काय प्रोव्हाइड करेल? डायमेन्शन. तर डायमेन्शन आपल्याला हे समजतं की याचा डायमेन्शन 2 आहे, म्हणजे हा 2D अरे. कोणता अरे? 2D अरे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट, जसं आपण साईज चेक करतो, ओके, वी कॅन जस्ट चेक द साईज ओव्हर हिअर. साईज किती टोटल? 25. का बरं? कारण कॉलम किती आहे? 5. रोज किती आहे? 5. 5 इंटू 5 25. 5 5 25. सिंपल पाडा आहे, बरोबर? सो हिअर यू विल सी दॅट वी हॅव दॅट. सो जेव्हा तुम्ही या प्रॉपर्टीज यूज करताय, एक लक्षात घ्या, या खूप सिंपल आहे. ज्या आपण तिकडे यूज केल्या सेम टाईपच्या प्रॉपर्टीज आहे, बरोबर आहे? चला, आता अजून काही प्रॉपर्टी समजून घेऊया. सपोज मला इथे जस्ट व्हॉट आय वॉन्ट, आय जस्ट वॉन्ट टू प्रिंट इंडेक्स. काय प्रिंट करायचं आपल्याला? इंडेक्स. तर आपण डायरेक्टली इंडेक्स यूज करू शकतोय. डीएफ स्टुडंट इंडेक्स. त्याने काय होईल? आपल्याला इथे इंडेक्स भेटेल. बघा, इंडेक्सची रेंज भेटते ऍक्च्युली. तर स्टार्टिंग कुठून होते? 0. स्टॉप 5 म्हणजे 4 पर्यंत चालेल तो. आणि स्टेप किती आहे? 1. म्हणजे जर कॉलम जर बघितले आता, तर 0 1 2 3 4 त्याच्या रेंजने. सेम टाईप मध्ये आपल्याला कॉलम पण मिळतात. काय असतात? कॉलम पण असतात. सो हिअर वी विल गेट अ कॉलम ऑल्सो ओव्हर हिअर, सेम पॅटर्न मध्ये. सो जर मी याला प्रिंट केलं तर मला कॉलम्स पण भेटतील. बघा कॉलमची नावं कशी भेटतात: रोल नंबर, नेम, एज, ओके, मार्क्स आणि सिटी. इन द सेम वे वी कॅन चेक द डेटा टाईप ऑल्सो. आपण डेटा टाईप पण चेक करू शकतो. तर बेसिकली इथे आपल्याला डेटा टाईप कशी भेटते? बघा, कॉलम वाईज डेटा टाईप भेटते. तर जो रोल नंबर आहे त्याची डेटा टाईप आहे in64. नेम आहे तो स्ट्रिंग आहे. एज पण 64 इंट आहे. मार्क पण int64 आहे. सिटी काय आहे? यस. आणि जो ऍक्च्युअल डेटा टाईप आहे, डेटा टाईप म्हणजे हा जो डीएफ आहे, डेटा फ्रेम स्टुडंट आहे, तर याचा डेटा टाईप आपल्याला इथे भेटतो. तो काय आहे? ऑब्जेक्ट. लक्षात आलं? लक्षात आलंय का? सो वी कॅन यूज शेप to get a shape, that is rows and column count, endim to get a dimension,
size to get a total number of elements. Index to print all the index range. ओके, कॉलम्स बेसिकली कॉलमचे नाव आपल्याला प्रिंट होतात. आणि डेटा टाईप, तर हा कॉलम वाईज डेटा टाईप प्रोव्हाइड करतो. कशा वाईज डेटा टाईप प्रोव्हाइड होते? कॉलम. ओके, येस, लिहून घ्या. झालंय? ओके. आता कधी कधी काय होतं, वी नीड वन मोर थिंग दॅट, की आपल्याला पूर्णची पूर्ण जो डेटा फ्रेम असतो त्याची आपल्याला डिटेल इन्फॉर्मेशन हवी. काय हवी आहे? डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन हवी. सो त्यासाठी आपण इन्फो नावाचं फंक्शन यूज करतो. काय वापरतो आपण? इन्फो. तर बेसिकली जर मी इथे इन्फो प्रिंट जर केलं, ओके, लेट सेव्ह इट, याला आपण रन करूया. जर मी इन्फो नावाचं यूज जर केलं तर बघा आपल्याला काय काय येतं बघा. सर्वात आधी आपल्याला त्याची टाईप येते. ओके, त्यानंतर इंडेक्स येते. काय येते? इंडेक्स म्हणजे इंडेक्सचा नंबर. तर टोटल 5 इंडेक्स आहे. एंट्री 0 आणि सॉरी, एंट्रीज किती आहे? 0 to 4. त्यानंतर दुसरं येतं आपल्याला कॉलम. किती कॉलम आहे टोटल? 5 टाईपचे कॉलम आहे. त्यानंतर प्रत्येक डेटा टाईप जो आहे ना, प्रत्येक डेटा टाईपचा आपल्याला प्रत्येक कॉलमचा डेटा टाईप दिसतो. ते झाल्यानंतर आपल्याला डेटा टाईप पण समजतात की इंटिजरच्या 3 आहे आणि स्ट्रिंगच्या 4. त्यानंतर आपल्याला टोटल मेमरी युजेज पण समजते. 332 बाईट्सची मेमरी यूज झाली. आणि जर काही मिसिंग व्हॅल्यू असेल तर ते इथे दिसतात. पण आता करंटली आपल्याकडे मिसिंग व्हॅल्यूज नाहीये, त्यामुळे त्याने काय दाखवलं? नन दाखवलं. तर हे लिहून घ्या. इन्फो बेसिकली काय काय प्रिंट करतं? So if you try to go with info, what it prints?
See, the information provided by info method is number of rows. The information provided by info method, the information provided by info method is number of rows, number of rows, number of columns, number of rows, number of columns. Number of rows, number of columns. Okay. Number of rows, number of columns. Column names. Column names. Column names. Data type. Missing values. आणि memory usage. ओके, हे क्लिअर आहे. आता एक खूप चांगली मेथड आहे. असा विचार करा की मला ह्या पर्टिक्युलर कॉलम मधून आहे ना फक्त नंबर्स हवे किंवा फक्त स्ट्रिंग हवी. तर आपल्याकडे एक मेथड असते जिला म्हणतात सिलेक्ट डी टाईप. काय असते मेथड? सिलेक्ट डी टाईप. सो जर आपण याला प्रिंट केलं आणि प्रिंट मध्ये मी इथे लिहिलं दॅट सिलेक्ट स्टुडंट सॉरी डीएफ स्टुडंट डॉट सिलेक्ट डेटा टाईप, तर यामध्ये आपल्याकडे लाईक यू जस्ट यूज दिस. तर इथे बघा, इथे आपल्याकडे दोन पॅरामीटर असतात. एक असते एक्सक्लूड आणि एक असतो इन्क्लूड. आता मला जर असं हवंय की नाही, मला फक्त स्ट्रिंग प्रिंट करायची आहे, म्हणजे कॉलम असे प्रिंट करायचे ज्यांच्यामध्ये स्ट्रिंगची डेटा टाईप आहे, तर इथे मी म्हणेल इन्क्लूड ऑब्जेक्ट्स. काय म्हणू आपण? इन्क्लूड ऑब्जेक्ट्स. तर तुम्ही बघू शकताय हा फक्त आणि फक्त प्रिंट कशाची करेल? कशाची करेल? येस. ओके, सो इट विल जस्ट कम्पेअर ओनली अ स्ट्रिंग. जर मी म्हणलो इन्क्लूड ओनली नंबर्स, तर बेसिकली जेव्हा तो नंबर इन्क्लूड करेल, जेव्हा हा नंबर इन्क्लूड करतो, ओके, इट विल प्रोव्हाइड ओनली द कॉलम्स विच आर असोसिएटेड टू द नंबर. आता मला याचा रिव्हर्स हवंय. काय? आय जस्ट वॉन्ट दॅट की मला नंबर्स नकोय, तर मी याचं म्हणेल की एक्सक्लूड नंबर्स. काय म्हणणार आपण? एक्सक्लूड नंबर्स. आता जर रन केलं तर नंबर रिमूव्ह होऊन जाणार, फक्त स्ट्रिंग येणार. म्हणजे इन्क्लूडच्या पुढे जर डेटा टाईप दिली तर काय असेल तो? समजतंय की मी सांगतो? समजतंय का? जर इथं मी म्हटलो की इन्क्लूड, तर इन्क्लूड म्हणजे काय? त्यामध्ये ऍड करा किंवा ते कॉलम दाखवा. एक्सक्लूड म्हणजे ते दाखवू नका. आता जसं फॉर एन एक्झाम्पल मी एकदम सोपं सांगतो. तुम्ही सपोज शोरूम मध्ये एक गाडी घ्यायला गेली, आता सपोज तुम्ही हा पेन घ्यायला गेले 10 रुपयाचा, मग त्याच्यावरती लिहिलेलं राहतं बघा इन्क्लुडिंग ऑल द टॅक्सेस. का असं होतं? तुम्ही 10 रुपयाचा पेन घेतात, नंतर परत 80 पैसे किंवा 18 पैसे तुम्ही जीएसटी देतात त्याच्यावर, नाही देते, बरोबर ना? आपण जीएसटी देत नाही. तर इन्क्लूड म्हणजे काय की ह्या पार्टला इन्क्लूड करा. एक्सक्लूड म्हणजे काय? या पार्टला तुम्ही सोडून द्या, त्याच्या व्यतिरिक्त घ्या. जसं मी म्हटलो की आता इथे टोटल 5 मेंबर बसले, तर मी जर म्हटलो की इन्क्लूड फिमेल्स, तर मग 4 मुली ज्या बसलेल्या आहेत तर त्या इन्क्लूड होतील. मी जर असं म्हटलो एक्सक्लूड फिमेल्स, तर काय होतील? ते जे फिमेल मेंबर आहेत त्या नाही ऍड होणार, फक्त तो MIT येवल्याचा मेंबर ऍड होईल, बरोबर ना? तर एक्सक्लूड म्हणजे काय? सोडून देणे, त्याच्या व्यतिरिक्त. इन्क्लूड म्हणजे काय? तेवढा डेटा फक्त घेईन, असं. आलं लक्षात? येस. ओके. Yes, so this was your module number 3 regarding
पांडाच. ओके, इथं आपण तिसरं मॉड्यूल कम्प्लीट केलं. सो हे लिहून घ्या आणि इथे लिहा इन्क्लूड म्हणजे काय. इन्क्लूड म्हणजे विल बी अवेलेबल इन प्रिंट. इन्क्लूड म्हणजे काय, विल बी अवेलेबल इन प्रिंट. एक्सक्लूड म्हणजे काय, विल नॉट बी अवेलेबल इन प्रिंट. विल नॉट बी अवेलेबल इन प्रिंट. ओके, येस. एक 5 मिनिट आपण ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर आपण रिझ्यूम करणार आहे परत. सो लेट्स टेक अ ब्रेक.
ओके, चला नेक्स्ट मॉड्यूल वरती काम करूया आता. येस. सो आता नेक्स्ट मॉड्यूल जे आपल्याला लर्न करायचं आहे, ओके, आफ्टर ब्रेक, दॅट इज रिगार्डिंग द फाईल हँडलिंग. ओके, सो वेगवेगळ्या प्रकारे आपण बघणार आहे की हाऊ टू डू द फाईल हँडलिंग. ओके, चला या मॉड्यूलला समजून घेऊ. चला या मॉड्यूल नंबर 4, रीड अँड रायटिंग फाईल्स. मॉड्यूल नंबर 4 काय आहे? रीड अँड रायटिंग फाईल. रीड अँड राईट फाईल हे आपलं सेकंड मॉड्यूल आहे. ओके, तर आता बेसिकली रिक्वायरमेंट आपली काय आहे? हा, येस, एक छोटीशी रिक्वायरमेंट काय असतात, दरवेळेस डेटा सेट क्रिएट करणं मॅन्युअली इज नॉट अ जोक. असा विचार करा की सपोज तुम्हाला काही डेटा भेटतोय, मग तुम्ही तो विनाकारण कॉपी पेस्ट नाही करत बसा. सो फॉर दॅट व्हॉट वी डू, वी यूज एक्सेल, CSV, डेटाबेस या फाईल आपण यूज करतो आणि त्यातला डेटा एक्स्ट्रॅक्ट करतो. ओके, सो like most of the data sets used in data science, okay, are stored in a file such as कोणते कोणते फाईल सपोर्ट मध्ये डेटा स्टोअर असतो? मॅक्झिमम CSV, एक्सेल, जेसन, SQL फाईल आणि HTML टेबल या फॉर्मॅट्स मध्ये जास्त करून तो डेटा स्टोअर असतो. ओके, चला आता आपण समजून घेऊया दॅट व्हॉट वी आर जस्ट गोइंग टू सी इट ओव्हर हियर. तर टोटल आपल्याकडे 4 वेगवेगळे टाईपचे एक्सटेन्शन्स आहे ज्याचा यूज करून आपण फाईल रीड राईट करू शकतोय. चला लिहा पहिलं एक्सटेन्शन CSV. CSV म्हणजे काय? CSV म्हणजे काय? कॉमन सेपरेटेड व्हॅल्यूज. ही .CSV ने स्टोअर असते. फॉर्मॅट काय असतो? CSV. एक्सटेन्शन काय असतं? .CSV. फुल फॉर्म काय आहे? कॉमा सेपरेटेड व्हॅल्यूज. कॉमन नाही, कॉमा. मी कॉमन म्हणलो का? हा, सॉरी, कॉमा 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 सेपरेटेड व्हॅल्यूज, CSV. त्यानंतर असते एक्सेल. एक्सेलचं एक्सटेन्शन असतं .XLSX. X फॉर एक्समस, L फॉर लायन, S फॉर सन आणि परत X फॉर एक्समस. XLSX. XLSX. अहो, एक्सेलचं जे एक्सटेन्शन आहे ना ते घ्या. X फॉर एक्समस ट्री, L फॉर लायन, S फॉर सन आणि X फॉर एक्समस ट्री. XLSX. ठीक आहे, व्हेरी गुड. त्यानंतर असतं जेसन. एक्सेलला काय लॉंग फॉर्म नाही बरं का, एक्सेलच असते. जेसन, जेसनची फाईल असते .जेसन ने स्टोअर. त्याचा लॉंग फॉर्म आहे जावा स्क्रिप्ट ऑब्जेक्ट नोटेशन. जावा स्क्रिप्ट ऑब्जेक्ट नोटेशन. त्यानंतर नेक्स्ट असते HTML. त्याचं एक्सटेन्शन असतं .HTML. चला आता वन बाय वन आपण हे समजून घेऊया. सर्वात आपण एक्सेल ओपन करू. ओके, आणि एक्सेल मध्ये आपण फाईल रीड करूया. आधी रीडिंग ऑपरेशन परफॉर्म करू. येस, चला एक डेटा घेऊया. सपोज मी म्हटलं इथे सिरियल नंबर. ओके, त्यानंतर इथे लेटर्स. त्यानंतर इथे येस एवढंच घेऊया. इथे म्हटलं सिरियल नंबर 1, 2, 3.
10 पर्यंत घ्या. नंतर म्हटलं मी ते ए बी ओके सॉरी ए बी ए बी बी राहतो सी डी ई एफ जी एच आय जी. इथे सपोज मी म्हटलं डेट ओके 1st of June 2nd of June ओके त्याला आपण 10th of June पर्यंत करू. आपल्याकडे डेट पण आलेली. त्यानंतर इज अवेलेबल इथे मी म्हटलो ट्रू. काय म्हटलं आपण ट्रू. इथे म्हटलो मी फॉल्स. इथे म्हटलं मी ट्रू 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 आणि इथे म्हटलो मी फॉल्स 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 ट्रू. असा विचार करा हा आपल्याकडे एक डेटा आहे. ओके त्याला आपण सेव्ह करूया. सेव्ह करूया डेस्कटॉप वरती आणि इथे मी म्हणेल सॅम्पल डॉट ओके आणि आपण इथून CSV घेऊया. पाहिजे कोणती घ्यायची आपल्याला CSV. सेव्ह करा. व्हेरी गुड. चला याला आता मिनिमाइज करूया. सो सर्वात आधी आपण इथे इम्पोर्ट करूया पांडास as PD. Okay. And now we will just say that या PD मधून आपल्याला रीड करायची आहे कोणती फाईल CSV. कोणती फाईल CSV फाईल. तर आता नॉर्मली काय होतं विंडोज वरती पाथ फाइंड आउट करणं थोडं सोपं जातं. इथं थोडंसं नक्की येतात. तर मी याला कॉपी करेल आणि आपण आपल्या इथे पेस्ट करूया. ओके इथे आपल्याला ती CSV फाईल भेटली. चला सो इथे मी म्हणेल की फाईल आहे माझी /sample.csv. ओके आणि इथे मला जो भेटेल तो आहे डेटा फ्रेम. and let's try to print it. सो आता याला जर आपण रीड केलं let's open the terminal. And then I will say Python 3 space 2 file handling and here you will get all the values. दिसतंय का? आता सपोज मला यातल्या बुलियन व्हॅल्यूज नकोय. कोणते नको आहे? बुलियन व्हॅल्यूज नकोय. मग आपण काय करूया इथे फक्त मी म्हणेल df डॉट सिलेक्ट किंवा आधी आपण चेक करूया की याचे डेटा टाईप कोणते कोणते आहे. मग आपल्याला लक्ष देईल ना. इथे आपण इन्फो म्हणूया. काय म्हणायचं इन्फो. इन्फो जर रन केला तर पूर्ण कुंडली भेटून जाईल आपल्याला त्याची. बघा कोणता डेटा टाईप आहे इंटिजर. इथे कोणता डेटा टाईप आहे इथे कोणता आहे बघा डेटला स्ट्रिंगच आहे बरोबर ना. आणि इज अवेलेबल बघा कसा आहे. तर बुलियन एक आहे इंटिजर एक आहे आणि स्ट्रिंग दोन आहे. मग मी असं म्हणू शकतोय की ओके काम करूया आता मी म्हणेल की सिलेक्ट डेटा टाइप्स आणि मी म्हणेल एक काम करा एक्सक्लूड करा बुलियनला. कशाला एक्सक्लूड करायचंय बुलियन म्हणजे बुलियन भेटणारच नाही आपल्याला. सो दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट दॅट इथे तुम्ही तेवढा एक्सक्लूड करू शकताय. ओके यू कॅन एक्सक्लूड इट. लक्षात आलं. इन्फो आला ना लक्षात किती कामाचं आहे. जेव्हा इन्फो येतो पूर्ण त्या डेटा फ्रेमची कुंडली भेटत होती तुम्हाला. मग त्याच्यासोबत नारायण नागबली करायची का शांती पाठ करायचा त्याच्यावर डिपेंड आहे. म्हणजे थोडक्यात ऑपरेशन्स. ओके तुम्ही ओरल मध्ये असं म्हणू नका त्याच्यावर नारायण नागबली करता येते. हे फक्त मी असं जनरल टॉक करतोय. ठीक आहे. सो येस वी हॅव दिस वन विथ अस अँड यू कॅन जस्ट राईट युअर लॉजिक विथ इट. तर डीएफ प्रिंट केला तर पूर्ण डेटा फ्रेम प्रिंट होतो.
तुम्ही एक जर ऑब्झर्व केलं, आपल्याला डेटा फ्रेम मध्ये कन्वर्ट करायची रिक्वायरमेंट आहे का आता? मी डेटा फ्रेम, मी वर्ड यूज केला पुढे, पीडी डॉट डेटा फ्रेम नाही, डायरेक्टली फाईल रीड केली, ती ऑटोमॅटिक डेटा फ्रेम मध्ये कन्वर्ट झाली. सो एक शॉर्टकट क्रिएट होतो इथे. काय क्रिएट होतो? इट क्रिएट्स अ शॉर्टकट विच इज ऍक्च्युली गुड. ओके, see actually your data frame is this, but after excluding this is what you will get. चला लिहून घ्या बरं. पहिलं CSV. ओके, आता या CSV चा यूज करून काही पॅरामीटर आपल्याला क्रिएट करता येतात किंवा आपण त्या पॅरामीटर वरती वर्क करू शकतोय. सो लेट्स थिंक अबाउट इट. ओके, थोडा विचार करूया आणि मग इम्प्लिमेंटेशन करू. सपोज आपण हे नेम दिलेले, काय दिले? नेम्स आपणच दिले, बट मला हे नेम नकोय. ओके, so we can just use one more parameter called as a header as 0. Header as 0. त्याला रन करूया आपण. तर बेसिकली तुम्हाला इथे सर्व हेडर्स डिफॉल्ट भेटतात. पण सपोज मला हेडर जे आहे ना, ते मला माझे स्वतःचे हवे. काय हवे हेडर आपल्याला? हेडरचे जे नेम्स आहेत ते काय हवे आपल्याला? स्वतःच्या नावाने हवे. सो इथे आपण नेम्स यूज करू शकतो. काय यूज करता येतं? नाही, मग मी जर म्हटलो की पहिलेच नाव ए, दुसऱ्याच नाव बी, तिसऱ्याच नाव सी, ओके, आणि आपल्याकडे 4च कॉलम आहे आणि चौथ्याच नाव डी. मी जर असं म्हटलो तर आपल्याला आपल्या स्वतःचे नेम देता येतात. म्हणजे जे कॉलमचे नाव आहे ना, आता ते आपले स्वतःचे असतील. बरोबर? पण यात काय येतं? हिरो पण येते. बरोबर? मग आता मी असं पण करू शकतोय. नाही, मला काय करायचंय, सपोज इथे वी कॅन प्रोव्हाइड अ नेम्स. ओके, नाउ लेट्स से दॅट आय जस्ट वॉन्ट टू स्किप अ रो. काय करायचंय? स्किप रोज. तर मी म्हणेल की मला पहिली रो स्किप करायची. काय म्हणेल मी? मला पहिली रो स्किप करायची. तर तुम्हाला ऑटोमॅटिकली कॉलमची नावं तुम्हाला हवे तुमचे भेटतात. ओके, सो इथे मी म्हटलो माय नेम. सेकंडला म्हटलो आपण लाईक सॉरी, इथे मी म्हटलो रोल. ओके, दुसऱ्याला मी म्हटलो की लाईक से लेटर्स. इथे आपण म्हटलो नेम्स. तिसऱ्याला मी म्हटलो की DOB. चौथ्याला आपण म्हटलो लाईक से इज प्रेझेंट, इज देअर. तर आपण जे कॉलम देऊ ना ते नाव इथे येते. सी, म्हणजे जे रन टाइम एक्सेल मधलं नाव आहे ते पण तुम्ही काढून टाकू शकताय, असा काही प्रॉब्लेम. आता सपोज यापैकी मला काय करायचंय, लेट्स डू सम मोर. सपोज मला काय करायचंय, आधी आपण प्रिंट करून घेऊया. सो सी, मला सपोज यामध्ये फक्त पहिले 2 कॉलम हवे. काय हवे? फक्त पहिले 2 कॉलम हवे. तर मी असं पण करू शकतोय, यूज कॉल्स, आणि ते तुम्ही कॉलमचे जे हवे ते नंबर देऊ शकताय. जर मी ते म्हटलो
like say SR नंबर, तर सेव्ह जर केलं तर फक्त SR नंबर मला भेटते, सिरियल नंबर्स. आता यासोबत जर मला इज अवेलेबल हवाय हा कॉलम, तर इथे मी म्हणेल की चला इज अवेलेबल करू. जे कॉलम आपल्याला हवे ना ते आपण इथे यूज करूया. सी, म्हणजे सपोज आपल्याकडे 100 कॉलम्स आहे, आपल्याला 2च हवेत, आपण 2च यूज करणार. इट ऍक्च्युअली मिनिमाइज युअर एफर्ट्स, विच इज अ गुड प्रॅक्टिस. ओके. त्यानंतर सपोज मला आता टोटल किती 10 रोज आहे, बरोबर ना. तर मग मला यातले लिमिटेड रोज हवे, तर मी अजून एक यूज करू शकतोय, एन रोज. तर एन रोजच्या समोर तुम्हाला नंबर द्यावा. सपोज मी म्हटलं की मला 4च रोज हवे, तर इथे तुम्हाला 4च रो भेटतील. काय भेटतील? 4च रो. तुम्हाला याच्या व्यतिरिक्त विनाकारांच्या रोज भेटणार. म्हणजे याचा अर्थ काय, तो फाईल रीड होताच तो लॉजिकली इम्प्लिमेंटेशन. ओके, लक्षात आलंय? येस. सो देर आर सेव्हरल पॅरामीटर विच वी कॅन यूज. चला पॅरामीटरचे नावं लिहून घ्या सर्वांनी. कोणते कोणते पॅरामीटर आहे जे आपण यूज करतो कॉमनली? असं 2 कॉलम बनवा. एक राहतं पॅरामीटरचं नाव आणि त्याचं पर्पज. 2 कॉलम बनवा, एक टेबल स्ट्रक्चर बनवा. येस, चला पहिला पॅरामीटर घ्या, हेडर. तर हेडरची रो कोणती ही आपल्याला इथे सांगता येते. हेडर, त्याच्यामधल्या हेडर रो नेम, हेडर रो नंबर. वी कॅन सेट अ हेडर रो नंबर. त्याचा पर्पज, वी कॅन सेट अ हेडर रो नंबर. लिहिलं. सेकंड घ्या, नेम्स, कस्टम कॉलम नेम्स, कस्टम कॉलम नेम्स. यूज कॉल्स, यूज कॉल्स. लिहिते बेटा, यूज कॉल्स, यूज USE, कॉल्स COLS, यूज कॉल्स. त्याचा पर्पज काय आहे? रीड सिलेक्टेड कॉलम्स, रीड सिलेक्टेड कॉलम्स. रीड सिलेक्टेड कॉलम्स. त्यानंतर स्कीप रोज, स्कीप नंबर ऑफ रोज, स्कीप रोज. स्कीप रोज. त्यानंतर पुढचा आहे एन रोज. एन रोज म्हणजे काय? रीड लिमिटेड रोज, रीड लिमिटेड रोज. आता एवढे आपण बघितलंय, बट अजून 3 आहे जे आपण बघणार नाही, नंतर पुढे चालून जर यूज झालं तर बघणार आहे. त्याच्या खालची आता घ्या जे आपण आतापर्यंत लिहिलेलं नाही. इंडेक्स कॉलम, इंडेक्स कॉलम ते बेसिक, त्याचा पर्पज आहे टू सेट कॉलम. इंडेक्स कॉलम त्याचा यूज कसा, इंडेक्स IND_ कॉल असं आहे बरं का ते. हे बघा इकडे स्क्रीनवर बघा, हे या टाइप मध्ये इंडेक्स कॉल. ओके, टू सेट अ इंडेक्स. त्यानंतर आहे सेपरेट, त्यानंतर आहे सेपरेट. सेपरेट या प्रकारे लिहितात, सेपरेट, सेप. ते बेसिकली आपण डिलिमिनेटर बघितलं होतं, आठवतं का? डिलिमिनेटर, आपण तिथून सेपरेशन करतो, डिलिमिनेटर कॉमा वगैरे, आठवतं का? आपण नमपाय मध्ये डिलिमिनेटर यूज करतो फाईल रीडच्या वेळेस.
आठवतं CSV वगैरे टेक्स्ट फाईल रीड करायला डिलिमिनेटर वापरलं होतं लोड टेक्स्ट पॅरामीटर मध्ये सेम कन्सेप्ट आहे. त्यानंतर नेक्स्ट घ्या एनकोडिंग. हे पूर्ण नाव असंच आहे एनकोडिंग. एनकोडिंग त्याचा पर्पज आहे फाईल एनकोडिंग सेट करायला. सपोज तुम्ही मराठी जर का एक्सेल असेल तर ती रीड करायला एनकोडिंग लागतं UTF-8 एनकोडिंग टाईप असते ती. आपण बघू नंतर ते फाईल एनकोडिंग त्याचा पर्पज आहे फाईल एनकोडिंग. ओके चला आता एक खूप इंटरेस्टिंग पार्ट करूया. येस आता आपल्याकडे करंटली ही फाईल आता आपण सेव्ह एज एक्सेलने पण सेव्ह करू. कशाने सेव्ह करायची आहे सेव्ह एज एक्सेल फॉर्मॅट एक्सेल फॉर्म. ओके त्याला मी म्हणेल सॅम्पल डॉट एक्सेल. आता यामध्ये मी अजून एक शीट क्रिएट करेन. त्या शीटला नाव आपण देऊया फीज. काय नाव द्यायचंय फीज. आणि इथे मी काय करेल याचेच कॉलम कॉपी करेल आणि इथे पेस्ट करेल आणि इथे फक्त देईल मी स्टेटस फीजचा. इथे असं राहील लाईक येस नो तर तो आपल्याला असा प्रिंट करेल. बघा आता कन्सेप्ट बघा किती शीट्स आहे बरं एक्सेल मध्ये किती शीट्स आहे आणि शीट्स किती आहे 10. अरे याला शीट्स म्हणता खालचं हे खाली जास्त नाही याला शीट्स म्हणतात. बघा इथं होवर करा तो म्हणेल बघा न्यू शीट दिसते का. तर किती शीट्स आहे याच्यात हे तुम्हाला माहित नाही का एक्सेलचं. अरे बापरे भविष्य लईच धोक्यात आहे आपलं. इन्स्टावर रील कसं ठेवायचं माहितीये ते माहिती आहे आपल्याला. तिथे एकच अडी आहे माहिती लाईक शेअर फॉलो सबस्क्राईब. सध्या एक छंद आलाय लोकांना इन्स्टाच्या रील्स नाही पाहिजे ज्या कमेंट वाचत राहते. एक स्पेसिफिक छंद झालाय म्हणजे आता वाचायला काही नाही ना चला कमेंट वाचूया. ती रील पाहिली नाही पाहिली त्याची काय घेणं देणं नाही आम्हाला. असो नंतर काहीतरी बोलूया मुद्द्यावर. सो बघा हे जे खालचे असतात ना याला शीट्स म्हणतात. काय म्हणतात शीट्स. ओके सो आता हे जे शीट्स असतात मग आता ही आपण एक्सेल म्हणून सेव्ह केली. काय म्हणून सेव्ह केली एक्सेल. चला ती पण एक्सेल पण कॉपी करून घेऊया आणि आपल्या VS कोड मध्ये पेस्ट करू. ओके केली कॉपी येस. चला आता आपण नेक्स्ट फाईल रीड करणार ती म्हणजे एक्सेल फाईल. कोणती फाईल एक्सेल फाईल. ओके एक्सेल फाईल रीड करण्यासाठी जस्ट मी म्हणेल PD डॉट रीड एक्सेल. काय करणार आपण PD डॉट रीड एक्सेल आणि आपलं नाव काय इथे सॅम्पल डॉट एक्सेल. तर आता आपण ते DF घेऊया आणि त्याला प्रिंट करू. नाव द थिंग इज दॅट हा इथे आता प्रॉब्लेम असा आहे की एक्सेल ऍक्च्युली ओपन त्यामुळे तो रीड ओनली मोड मध्ये. लेट्स रीड इट. समथिंग इज मिसिंग. काय मिसिंग आहे आता इथे .io ओके डिपेंडन्सी. ओके फाईलचं नाव तर बरोबर दिलं आपण राईट.
एक अजून एक ट्राय करून बघूया. शीट नेम. आपण शीटचं नाव काय दिलंय? सपोज एकदा चेक करून घ्या. सॅम्पल. काय दिलंय शीटचं नाव? सॅम्पल. तिथे व्हीएस कोड मध्ये येऊया. सॅम्पल टाकून जस्ट ट्राय करू आपण. Okay, why it is not working? So, import optional difference. So, just give me a minute. म्हणजे असं झालं नाही पाहिजे. रन करून बघूया. सो येस, इथे ऍक्च्युली ना स्क्रीन शेअर करतोय. Yes. इथे ऍक्च्युली एक छोटासा सिनेरिओ झाला होता. एक पॅकेज आहे ओपन पीवाय एक्सेल म्हणून, एक्सेल. तर ते ऍक्च्युली इन्स्टॉल नव्हतं. त्यामुळे रीड एक्सेल होत नव्हती. मग ते पॅकेज मी इन्स्टॉल केलं आणि ते क्लिअर रन झालं. आता तुम्ही बघू शकता जेव्हा मी याला रन करेल ना, आपण आधी हे शीट रिमूव्ह करूया. याला रन करूया. तर तुम्हाला दिसेल की याने बाय डिफॉल्ट कोणती शीट उचलली? पहिली. बरोबर ना? ओके. पण जर मी इथे शीट नंबर जर दिला, काय दिलं नाही ते शीट नंबर, सपोज मी ते म्हणलो फीज, आणि याला जर रन केलं तर आपल्याला त्या शीट मधला डेटा भेटेल. म्हणजे एक्सेल मध्ये जर तुमच्याकडे मल्टिपल शीट्स आहे, तर मग त्या केसमध्ये काय होणार? मल्टिपल शीट्स आहे, मल्टिपल शीट्स आहे, तर मग त्या केसमध्ये काय होणार? मल्टिपल शीट्स आहे, तर मग त्या केसमध्ये काय होणार? तुम्ही शीट नंबर देऊन तो डेटा रीड करू शकता. आणि जर शीट नंबर नाही दिला तर बाय डिफॉल्ट काय असणार आहे? पहिली शीट. ओके. येस, चला लिहून घ्या बरं हा कोड एक्सेल साठी. मग आपण त्याचे पॅरामीटर लिहून घेऊया.
ओके, चला याच्या मेथड्स लिहून घ्या बरं आता. तर पॅरामीटर याच्यामध्ये कोणते कोणते असतात, मेथड नाही सॉरी, पॅरामीटर लिहून घ्या. एक्सेलचे पॅरामीटर बघा, मिनिंग त्याच आहे हा. पहिलं पॅरामीटर आहे शीट अंडरस्कोर नेम, हे आपण जे आत्ता बघितलं, शीट अंडरस्कोर नेम. दुसरं पॅरामीटर याच्यामध्ये यूज होतं हेडर, मिनिंग सेम आहे हा, म्हणजे ज्या वरती लिहिलं सेम मिनिंग आहे, त्यामुळे परत परत लिहू नका त्या. तिसरं पॅरामीटर आहे यूज कॉल्स, यूज कॉल्स. चौथं पॅरामीटर आपण यूज करू शकतो स्कीप रोज, स्कीप रोज आणि एन रोज. स्कीप रोज आणि एन रोज, स्कीप रो आणि एन रोज. ओके, ठीक आहे, क्लिअर आहे, व्हेरी गुड, हुशार कॅन्डिडेट आहे, जास्त सांगण्याची जरूरत पडत नाही, असेच लोक मला चांगले वाटतात. व्हेरी गुड. चला आता आपण आपल्या बेस्ट फ्रेंडकडे जाऊया, म्हणजे सर्वांचाच आवडता चॅट जीपीटी, आणि त्याच्याकडून काही डेटा आता जनरेट करून घेऊ. ठीक आहे, चॅट जीपीटी आपण थोडं सांगूया. वी वॉन्ट सम डेटा ऑफ प्रोडक्ट्स फॉर अ जेसन फाईल, प्लीज प्रोव्हाइड इट. बघा आणि काय कॉपी पेस्ट करू. वी वॉन्ट सम डेटा ऑफ जेसन फाईल फॉर्मॅट ऑफ अ प्रोडक्ट्स. ठीक आहे, आता ऐकेल तो. व्हेरी गुड. बघा आता सर्वात महत्वाचं आहे, आता हा आपला जेसनचा डेटा आहे. ठीक आहे, चला याला कॉपी करूया. सो लेट्स कॉपी इट. इथे आपण असं म्हणूया दॅट फॉर डेटा फ्रेम वी नीड दिस, असं देऊया म्हणजे थोडं सोपं होऊन जाईल त्याला. ओके, पायथन डेटा फ्रेम पांडा सेट, तर तो आपल्याला तसा डेटा देईल, ऍक्च्युली इज अ परफेक्ट. चला याला कॉपी करूया, आपल्या फाईलमध्ये येऊया. इथे आपण एक बनवलेलं आहे सॅम्पल डॉट जेसॉन, एक्सटेन्शन काय आहे सॅम्पल डॉट जेसन. सपोज ही फाईल आहे आपली जेसनची फाईल. आता आपल्याला काय करायचंय, जेसनचा डेटा रीड करायचा आहे. सो जस्ट आय विल से जेसन, ओके, pd डॉट रीड जेसन and let's run this. सी, आपल्याला प्रॉपरली हा डेटा अवेलेबल आहे. क्लिअर इट, लेट्स रन इट अगेन. परफेक्ट. म्हणजे डेटा रिडिंग सोपं आहे का अवघड याच्यामध्ये? खूप सोपं आहे, खूपच सोपं आहे, राईट. सो इथे आपल्याला लगेच पॅरामीटर आले, हेडर्स आले आणि डेटा पण आला. ओके, आता सेम फॉर्मॅटमध्ये मी म्हणेल नाव क्रिएट HTML टेबल. बेसिकली चॅट जीपीटी आपल्याला एक HTML चा टेबल क्रिएट करून देईल, एक छान सुंदरसा टेबल. ओके, चला याला कॉपी करूया. इथे एक फाईल क्रिएट करेल मी, सॅम्पल डॉट HTML.
त्याच्यात हा कोड पेस्ट करून देईल. बघा मी जनरेट केला का कोड? नाही, फक्त पेस्ट केला. आणि माझ्याकडे एक ओपन विथ लाईव्ह सर्व्हर म्हणून एक एक्सटेन्शन आहे, ते बेसिकली याला रन करेल. असा हा HTML मधला टेबल दिसला. सपोज याचा डेटा आपल्याला पिक करायचा आहे. काय पिक करायचा आहे? याचा डेटा. काय करायचा याचा डेटा? पिक करायचा आहे. सो तो पण आपण करू शकतोय. सो वी हॅव वन मोर वे ओव्हर हिअर, दॅट इज कॉल्ड ॲज HTML. ओके, सो इथे आपण रीड HTML चा यूज करू शकतो. आणि त्यामध्ये काय फाईल, कोणती फाईल पास करायची आहे? HTML ची फाईल. जर आपण ही पास जर केली, and if I try to run this, you will see it will generate HTML. What it needs, pip install LXM. Okay, सो एक पॅकेज लागेल आपल्याला परत एकदा. बघा हे पॅकेज आहे LXML. सो इथे pip install, okay, LXML. So that package is responsible to pick the data. Now let's clear it. Let's try to read it. Let's try to run it. Perfect. आणि याने आपल्याला डेटा हा प्रोव्हाइड केला. पण बघा हा डेटा कशामध्ये प्रोव्हाइड करतो? एका लिस्ट मध्ये प्रोव्हाइड करतो. म्हणजे हा डेटा फ्रेमच आहे, पण डेटा फ्रेमची एक लिस्ट क्रिएट होते. आता असं का? त्याचं एक रिझन मी अजून एक म्हणेल. नाव क्रिएट 2 डिफरंट टेबल. ओके, फर्स्ट प्रॉडक्ट, सेकंड स्टुडंट. तर हा काय करेल आपल्याला 2 स्टुडंटचा आणि म्हणजे एक प्रॉडक्ट आणि स्टुडंटचा असा एक 2 टेबल क्रिएट करून देईल. ओके, सो वी विल हॅव 2 टेबल्स विथ. बघा हा पहिला टेबल झाला, त्यानंतर हा दुसरा टेबल आहे. ठीक आहे, आता मी काय करेल, याला जस्ट आपण कॉपी करूया. इथे येणार मी HTML मध्ये पेस्ट. बघा मी कोड नाही लिहित, ChatGPT काढून घेतलाय, त्यामुळे टेन्शन घेऊ नका जर मी हे आउटपुट तुम्हाला दाखवतोय तर. आणि आपण आपल्या ब्राउझर मध्ये येऊया. तुम्हाला 2 टेबल दिसतील. किती टेबल आहे आता? 2. आता गमतीचा पार्ट असा आहे की जर आपण HTML मध्ये डायरेक्टली जर रीड जर केलं इथे, सो क्लिअर. आता गमतीशीर पार्ट असा आहे की इथे आपल्याला 2 टेबल भेटतील. बघा पहिला भेटला तर पहिला, आणि बघा इथं कॉमन नंतर आपल्याला दुसरा भेटतोय. म्हणजे काय होईल, एक ॲरे भेटतो आपल्याला. ऍक्च्युली डेटा फ्रेम्सचा काय भेटतं आपल्याला? डेटा फ्रेमचा ॲरे भेटतोय. सो इथे जर आलो आपण, जर मी म्हणलो इंडेक्स ऑफ 0, तर बेसिकली आपल्याला पहिला डेटा फ्रेम भेटेल. जर मला दुसरी हवी तर आपल्याला काय करावं लागेल? इंडेक्स ऑफ, मला आता दोन्ही डेटा फ्रेम भेटेल. बघा पहिला आणि दुसरा. तर बेसिकली हा कसा स्टोर असतो? पहिली डेटा फ्रेम आणि नंतर दुसरी डेटा फ्रेम, कारण एकापेक्षा जास्त टेबल असतात. इथे काय होतं, जेसन मध्ये तुम्हाला डेटा फ्रेमच भेटते. इथे पण तुम्हाला डेटा फ्रेमच भेटते. इथे पण तुम्हाला डेटा फ्रेमच भेटते. पण HTML मध्ये काय भेटतं? लिस्ट ऑफ डेटा फ्रेम भेटते. काय भेटते? लिस्ट ऑफ डेटा फ्रेम. सो हियर वी गेट लिस्ट ऑफ डेटा. लक्षात आलं? एकदा हे लिहून घ्या आणि जे मी कमेंट मध्ये दिले ते पण लिहून घ्या. येस, ऑनलाईन मेंबर लिहून झाला का? हँड रेज करा प्लीज.
करूया. सो आपण रीड फाईलचा कन्सेप्ट बघितला की फाईल रीड कशा करायची. आता क्वेश्चन असा आहे की फाईल क्रिएट कशा करायची, म्हणजे राईट कशा करायची. तर रीडसाठी स्टार्टिंगला वर्ड काय होता, रीड. तसंच जर तुम्हाला राईट करायचे तर त्याच्यासाठी वर्ड आहे टू. काय वर्ड आहे, टू. ओके, चला समजून घेऊ. तर आता हे समजून घेण्यासाठी आपल्याला कुठून ना कुठून डेटा रीड तर करावा लागेल इनिशियल. ओके, तर असं एक घेऊया की सपोज आपल्याकडे ही जी CSV, ओके, जस्ट या CSVचा मी कोड कॉपी करेल. ओके, अँड जस्ट आय विल से 3 डॅश 3 डॅश पडदा ओपन कर बेटा. 3 डॅश रीड फाईल डॉट py. ओके, आणि सिंपल इथे आपण त्याला इम्पोर्ट करूया पांडाजला. So let's import it. ओके, आणि यामध्ये मला काहीच नकोय, फक्त काय हवंय आपल्याला, डेटा फ्रेम. तर इथे मी म्हणेल प्रिंट df. This is not read, this is write. Okay, let's say clear, let's print it. Third file. तर बघा इथे आपल्याला डेटा फ्रेम आली ना. यस. आता याला आपल्याला काय करायचंय, वी नीड टू ऍक्च्युली सेव्ह दिस टू डिफरंट फॉर्मॅट्स. ओके, चला डिफरंट फॉर्मॅट मध्ये आपण याला सेव्ह करूया. तर सर्वात पहिले आपण सेव्ह करणार याला CSV मध्येच. तर इथे मी म्हणेल df डॉट टू CSV. टू CSV. इथे मी म्हणेल डेटा डॉट CS. ओके, आणि चला याला रन करूया. सो यू विल सी इट विल क्रिएट अ फाईल कॉल्ड एज डेटा डॉट CSV. पण यामध्ये एक छोटासा इश्यू असा झाला की याने इंडेक्स नंबर पण उचलले, जे ऍक्च्युली आपल्याला नकोय. काय उचलले त्याने, इंडेक्स नंबर, जे ऍक्च्युली आपल्याला नकोय. मग त्यासाठी आपण काय करणार आहे, वी विल जस्ट से दॅट हे लेट्स डू वन थिंग, आय डोंट वॉन्ट इंडेक्स वन. ओके, तर आपल्याला काय नको इथे, वी डोंट वॉन्ट इंडेक्स. तर मी म्हणेल इंडेक्स मस्ट बी. Let's run it now again. Now what will happen? तो रीराईट होईल आणि बघा आपल्याला परफेक्ट डेटा भेटला. राईट, वी हॅव गॉट अ परफेक्ट डेटा ओव्हर. ओके, इन द सेम वे लेट्स से मला इथे याची एक्सेल फाईल क्रिएट करायची. सो जस्ट आय विल से df डॉट टू एक्सेल. ओके, वी हॅव नंबर ऑफ पॅरामीटर्स. सो सर्वात आधी मी म्हणेल मला एक एक्सेल क्रिएट करायची. सो इथे डेटा डॉट XLSX and let's write it. बघा इथे एक एक्सेल फाईल क्रिएट झाली, डेटा डॉट एक्सेल. ओके, तर ही रीड नाही करता येणार इथे, बट आपण काय करूया, या फाईलला मी म्हणेल फाइंड इन फाइंडर मध्ये मी याला ओपन करेल, डबल क्लिक करू. बघा इथेही नॉट दिस वन, परत एक डबल क्लिक करेल, इट विल ओपन दॅट वन. बघा इथे ती ओपन झाली ना ओपन. पण बाय डिफॉल्ट काय आला इथे पण इंडेक्स आला. आपल्याला असं नको आहे, वी डोंट वॉन्ट दॅट इंडेक्स ओव्हर हिअर राईट नाउ. इथे मी म्हणेल की मला इंडेक्स नको आहे. सो जस्ट आय विल से हिअर इंडेक्स ॲज false. त्याला परत रन करूया. ओके, चला डबल क्लिक करून परत एकदा ओपन करूया. इट विल हॅव दॅट. आता इथे शीट नंबर बघा कोणता आहे शीट नंबर 1, बरोबर. तर इथे मी
शीटचं नेम तुम्ही टाकू शकताय. काय टाकता येतं? शीट नेम. तर इथे मी म्हणेल शीट नेम काय द्यायचं असेल तुम्ही ते देऊ शकताय. मी ते म्हणेल स्टुडंट रेकॉर्ड्स. जे हवंय ते तुम्ही देऊ शकता. अंडरस्कोर नाही दिलं तरी चालतं. सो परत एकदा रन करूया. आता मी परत एकदा एक्सेल ओपन करेल आणि तुम्हाला शीटचं जे नेम आहे ते चेंज झालेलं दिसेल. दिसतंय का? राईट. वी हॅव जस्ट गॉट दॅट वन. ओके. चला अजून काही याच्यामध्ये आहे का एकदा चेक करूया. सो स्टार्ट रो एंड रोज आहे. ओके. दॅन आता इथे अजून एक गंमत आहे. सपोज मला इंडेक्स हवा आहे. इंडेक्स काय आपल्याला हवा आहे. आपण इंडेक्स ॲज इट इज ठेवणार. पण मी ते म्हणेन इंडेक्सला काय नाव द्यायचं आहे. इथे मी म्हणलो की लाईक इंडेक्स. जे नाव हवं ते आपण देऊ शकतो. आणि याला जर आपण रन केलं तर एक गमतीशीर पाठ असा होईल की आपला इंडेक्स तर क्रिएट होईल. इंडेक्स तर क्रिएट होईल पण त्याला लेबल पण अप्लाय होईल. बघा झालं की लेबल अप्लाय. राईट. सो व्हॉट इट मीन्स दॅट इट विल जस्ट शो द वे फॉर इंडेक्स. इंडेक्स साठी पण एक सेपरेट कॉलम आपण बनवू शकतो. ओके. हा मला आता स्टार्टिंग कॉलम एंड कॉलम सेट करायचं आहे. स्टार्ट रो एंड रो तर ते पण करता येईल आपल्या याच्यामध्ये. सो वी कॅन डू दॅट वन ऑल्सो. सो हिअर आय विल जस्ट से दॅट स्टार्ट कॉलम. आपल्याला स्टार्टिंग कॉलम देता येते. सपोज स्टार्टिंग कॉलम कोणता आहे तर तुम्ही इथे डिफाईन करू शकता. मी इथे म्हटलं की फर्स्ट. ओके. आणि इथे स्टार्टिंग रो पण देता येईल. सपोज फर्स्ट तर तो काय करेल पहिली रो पहिल्या कॉलम पासून चालू करेल. मला दुसऱ्यापासून हवं तर दुसऱ्यापासून, तिसऱ्यापासून तर तिसऱ्यापासून. इट विल जस्ट प्रोव्हाइड यू अ नंबर ऑफ वेज टू डू द सेम. ओके. सेम लॉजिक मध्ये आपल्याला जेसन फाईल पण क्रिएट करता येईल. कोणती फाईल? जेसन. इथे जर मी म्हटलो टू जेसन जस्ट मी इथे म्हणेल डेटा डॉट जेसन. इफ आय ट्राय टू रन दिस इट विल जनरेट इट फॉर अस. बघा इथे जेसनची फाईल क्रिएटेड बघा. सी वी हॅव गॉट दिस वन ओव्हर. ओके. तर जर मला जेसनची फाईल हवी, जेसनचं स्ट्रक्चर हवं तर ते पण आपल्याला करता येतं. ठीक आहे. सो दिस इज समथिंग व्हॉट वी कॅन डू इट ओव्हर हिअर. हा आता आपण याची HTML फाईल नाही क्रिएट करू शकत. ओके. याला बघा सेव्ह केलं नाही ऑटो फॉर्मॅट होतं. त्यामुळे टेन्शन घेऊ नका. इट जस्ट गेट्स ऑटो फॉर्मॅट ओव्हर हिअर. So don't worry about it. Okay? But it will create a JSON structure. How we need. Just तर बघा बेसिकली जर तुम्ही म्हणजे केअरफुली जर विचार केला तर यामध्ये रीड राईट करणं तेवढं डिफिकल्ट नाही. ओके. वी हॅव एन ऑप्शन्स वर हिअर. ओके. सो यामध्ये तुम्हाला लाईक वी हॅव इंडेक्स. ओके. त्याचबरोबर तुम्ही सपोज मी म्हणलं इथे इंडेक्स नकोय मला फॉल्स. त्याचबरोबर इंडेंटेशन पण देता येतं. ओके. जर मी म्हणलं इंडेंटेशन 4च आहे आणि आता जर मी ती फाईल जर क्रिएट केली तर तुम्हाला प्रॉपर इंडेंटेशन वाली फाईल भेटेल. बघा प्रॉपर इंडेंटेशन वाली फाईल भेटेल. ओके. सो दिस इज समथिंग व्हॉट अ फाईल कॅन बी डू. तर आपण CSV मध्ये पण फाईल क्रिएट करू शकतोय. एक्सेल मध्ये पण क्रिएट करता येते. जेसन मध्ये पण क्रिएट करता येते. हा इथे आता सपोज आपण असं सर्च जर केलं टू ओके वी कॅन डू अ HTML ऑल्सो.
ओके, तर यामध्ये खूप सारे फॉर्मॅट्स आहे, लेटेक्स, नंपाय. यू कॅन जस्ट क्रिएट फाईल फॉर देम ऑल्सो. तर इथे खूप वेगवेगळे फॉर्मॅट आहे. बघा पुढे चला आपण एसक्यूएलचा पण यूज करणार. ओके, सो वी कॅन जस्ट यूज दिस फाईल फॉर्मॅट्स. इथे जर मी म्हटलो की लाईक डेटा HTML, and if I try to generate it, it will generate that. See, बघा HTML चा कोड पण क्रिएट केला त्याने. ओके, म्हणजे याचा अर्थ काय होतो, तुम्ही जर नंपाय यूज करताय तर इव्हन तुम्ही जर तुम्ही पांडाच यूज करताय तर तुम्हाला वेबसाईटमध्ये पण तो चार्ट लोड करता येईल किंवा त्याचा डेटा सेगमेंट टाकता येतो. एक्सेल मध्ये पण होतो, SQL मध्ये पण होतो, JSON मध्ये पण होतो. ज्या वे मध्ये लागतोय त्या वे मध्ये होतो. ओके, म्हणजे तुम्ही डेटा रीड करण्याच्या पण वेगळ्या वेज आहे आणि राईट करण्याच्या पण वेगवेगळ्या वेज. लक्षात आलंय? दोन्ही पण मॉड्यूल लक्षात आले प्रॉपरली? मला एक मॅडम लय स्ट्रेस मध्ये दिसून राहिले. सो प्रॅक्टिस इज इम्पॉर्टंट. ओके, जर तुम्ही प्रॅक्टिस नाही केली तर ऑब्विसली तुम्हाला इश्यूज येतील. सो माझी रिक्वेस्ट आहे की तुम्ही या पॉइंटला प्रॅक्टिस करा. ओके, आणि उद्या आपली एक तास आपलं उद्या नाही, सॉरी, सोमवारी आपलं 1 तास टेस्ट असेल. ओके, सो आपली सोमवारी ऑनलाईन टेस्ट आहे, मोबाईलवर देऊ शकता तुम्ही, लॅपटॉपवर देऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. सो उद्या, परवा आणि सोमवारी आपले लेक्चर नाहीये. आपलं लेक्चर डायरेक्टली मंगळवारी असेल. ओके, पण सोमवारी तुमची टेस्ट असेल. इज इट क्लिअर? आणि टेस्ट आता 1 तासाची असेल. ओके, 60 क्वेश्चन, 60 मिनिट. निगेटिव्ह मार्किंग हवी का? नाही, अजिबात नको. गेले मायनस मध्ये तर काय करायचं? नो प्रॉब्लेम, निगेटिव्ह मार्किंग नसेल. येस, ऑनलाईन मेंबर लक्षात आले का आजचे मॉड्यूल्स दोन्ही पण? येस, अनम्यूट करा. येस सर. ओके, ग्रेट. मी ग्रुपवरती मॉड्यूल शेअर केलेले. ओके, माझी रिक्वेस्ट आहे की एकदा मॉड्यूल थ्रू जा, त्याला रीड करा. तुम्हाला काही क्वेश्चन क्वेरी असेल तर मला विचारा. इज इट क्लिअर? ओके, फाईन. सो जयेश विल टेक युअर अटेंडन्स. प्लीज गो विथ दॅट अटेंडन्स. आणि त्यानंतर तुम्ही मीटिंग एक्झिट करू शकता.